ह्या दोन लोकांना मी मानतो, ह्या दोन लोकांना मी मानतो आणि बाकी लोकांना समजूनच गेले असन हे समजतो. समजलं काय? जय भीम जय शिवराय. पूर्ण व्हिडिओ बघा. जय भीम जय शिवराय. ह्या बाजूनी माझा आजा आहे, ह्या बाजूनी माझा बाप आहे, मधात मी आहे. ह्या बाजूनी माझा आजा आहे, ह्या बाजूनी माझा बाप आहे, मधात मी आहे. दाखवा मला हात लावून कोण मला काय करतं ते. खरं बोलणार, कारण माया आजा कसा होता हे माहीत आहेच तुम्हाला आणि माया बाप कसा होता हे माहीत आहे तुम्हाला. हात लावायच्या अगोदर माया आजाचा इतिहास वाचा आणि माया बापाचा इतिहास वाचा. समजलं काय? खरं तर बोलणारच मी, मला आवडू शकत नाही कोणी. समजलं काय? जाती जातीमध्ये वाद मिटवण्याचं काम माझ्या बाबांना केलं होतं. स्वराज्याचं तोरण बांधणारे माझे आजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी एकट्याने नाही बांधलं, सगळ्या धर्माला घेऊन बांधलं. माझ्या आज्यानेही सगळ्या धर्माला एकत्र करून सगळ्या जातीला एकत्र करण्याचं काम केलं आणि माझ्या बापानेही सगळ्या धर्मातील जातीला एकत्र करण्याचं काम केलं. हे माझे दोघंही जण ना एकत्र करण्याचं काम केलं आणि मूर्ख लोक काही जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे. जाती जातीला वेगळं करण्याचं काम करत आहे, धर्माला वेगळं करण्याचं काम करत आहे. तुम्ही विचार करा. हा व्हिडिओ जास्त शेअर झाला पाहिजे, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झाला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर काय झालं असतं? विचार करा. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर काय झालं असतं? कोणी असे म्हणतात तुम्ही दलित जातीचे आहेत तर तुम्हाला म्हणून आरक्षण आहे. कोणी म्हणतात तुम्ही दलित जातीचे आहे म्हणून तुम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. दादा तुला एक सांगू, आम्ही दलित आहे म्हणून आम्हाला आरक्षण दिलं. दादा आमची जात पाहून आम्हाला आरक्षण दिलं. दादा आमच्या हा जात पाहूनच आम्हाला आज छळलं रे. ढुंगणाला फळा आणि कमरेला ढुंगणाला फळा आणि गळ्यात मडकं घातलं रे जात पाहून, आणि तू म्हणतं जातून आरक्षण दिलं. तेव्हा कुठे गेला होतास तू? कधी तुझ्या ढुंगणाला फळा बांधला का? गळ्याला मडकं बांधलं का? कसा दिसतोस तू? एक वेळा घालून पाय आणि करून पाय, शरम वाटतं तुला. पण आम्ही हे भोगलेले का? कोडे भोगले. आम्हाला पाणी प्यायची जरूरत नव्हती, लाता मारत होते लोक, थुकत होते. तू विचार कर. आणि तू म्हणतं तुम्ही SC आहात, तुम्ही दलित आहात म्हणून तुम्हाला आरक्षण भेटलं. आम्हाला थेट जात पाहून आम्हाला हिणवलं लोकांनी. शिव्या द्यायच्या आई बहिणीवर, आमच्या आई बहिणीचे बलात्कार करायचे लोक. आणि तुम्ही म्हणता, मला सांगा बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर काय झालं असतं? जाती जातीमध्ये वाद निर्माण झाला असता. तुम्हाला माझ्या आई बहिणीला फिरता नसता आलं, माझ्या आई बहिणीला शिक्षण करता नसतं आलं. तिचा नवरा मेला असता तर तिलाही सतीसारखं जाळल्या जायला गेलं असतं. विधवा बाईची दुसरं लग्न झालं नसतं. माझ्या आई बहिणीला फिरता आलं नसतं, इकडे तिकडे फिरता नसतं आलं. माझ्या आई बहिणीला राष्ट्रपती बनता नसतं आलं, प्रधानमंत्री बनता नसतं आलं, संसदमध्ये का बोलता नसतं आलं. पडदा प्रथा राहिली असती. माझा बाबासाहेब आंबेडकर नसला असता तर बाट राहिला असता, ढुंगाले फळा आणि गळ्यात मडकं राहिलं असतं. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर 4 वर्णात दबले असते. बामान्याने लावलेले जे वर्ण होते त्या वर्णात दबले असते आणि मेले असते. कुत्र्यासारखं जगणं राहिलं असतं. कुत्रे तरी जगतात ते चांगले, त्याच्यापेक्षा बेत तुमची हे राहिली असती. विचार करा. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर काय झालं असतं? बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर स्त्रियांना सन्मान आदर भेटला नसता. प्रतिभा देवी सिंग पाटील हे राष्ट्रपती नसती झाली. समजलं? बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर, बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर बाईंनी विमान उडवलं नसतं, रेल्वे चालवली नसती. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर
गावातील सरपंच बाई राहिली नसती, तहसीलदार बाई राहिली नसती, बाईचं नामानुसार मिटलं असतं, चूल मूल राहिलं असतं फक्त. बाई कुत्र्यासारखं लेकरं करत, सॉरी चुकून बोललो, माफ करा. बायांना हीच होतं, मी जे बोललो ना आता हीच होतं. मी आदर करतो स्त्रियांचा. मग विचार करा तुम्ही, एवढी जिंदगी बेहतर राहिली असती. मग विचार करा तुम्ही, बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर, शेतकरी माझा भावा तू मेला असता, दररोज आत्महत्या करायला लागली असती. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर, पाणी पिता आलं नसतं. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर, भरपूर आहे सांगाजोगतं. चिडी मुंगीला मारला गेलं असतं. तो हवेत पक्षी उडतो ना, त्यालाही मारला गेलं असतं. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर हुकुमशाही राहिली असती. बाबासाहेब आंबेडकर राहिले असते तर माणसासारखं जगता आलं नसतं. बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते तर कुत्र्यासारखी जिंदगी राहिली असती. बाबासाहेब आंबेडकर राहिले असतं तर खरं बोलता आलं नसतं. बाबासाहेब आंबेडकर राहिले असते तर मी बोलू शकलो नसतं. बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते तर मी चालू शकलो नसतो. बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते तर मी 4 ठिकाणी बसू शकलो नसतो. बाबासाहेब आंबेडकर राहिले नसतं तर, सांगा, विचार करा तुम्ही. बाबासाहेबांचं योगदान एवढं आहे पण काही सांगू शकत नाही मी तुम्हाला, शब्द पडतात. आणि बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर काय झालं असतं. माणूस म्हणून माणसासारखं जगता आलं नसतं. माणसाच्या पोटी जन्माला आले असते पण जगता नसतं आलं माणूस म्हणून. बाबासाहेब जन्माला आले नसते तर काय केलं असतं. वादी जातीत भांडण लागले असते. शूद्र म्हणून हिणवल्या गेलं असतं. इज्जत भेटली नसती. चूल आणि मूल बस हेच राहिलं असतं स्त्रियांना. आणि म्हणते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ देवेंद्र फडणवीस आहे. खरे लाडके भाऊ तर बाबासाहेब आंबेडकर आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना तुमचे हे लक्षात ठेवजा. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर बोलण्याची उजागिरी राहिली नसती बायांनो तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते तर सती प्रथा गेली असती, सतीत गेली असती. समजलं काय, सती गेली असती. बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते तर तुला शिकता आलं नसतं, तुला बोलता नसतं आलं, तुला चालता नसतं आलं. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर विचार कर, तू काय काय केलं ना, काय तू ज्या ठिकाणी तुला सवलत आहे, ज्या ठिकाणी तू बोलू शकतं, माझी आई बहीण माझा भाऊ, सगळ्या धर्मातील गोष्टीला सांगून राहिलो. बरं मी सगळ्या धर्मातील जातीचे सगळं माझ्या भावांना सांगून राहिलो. बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर तुला कुत्र्यासारखं जगता आलं ना, जगा लागलं असतं, माणसासारखं नाही. समजलं काय. म्हणून म्हणतो जय भीम जय शिवराय. बाबासाहेबांचं योगदान असं आहे, सूर्यासारखं आहे, फेडू शकत नाही कोणी. आणि म्हणून बोललो होतो जरांगे पाटील, माझ्या बाबासाहेबाची जागा कोणी घेऊ शकत नाही. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.